जय हरी माऊली. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका काय म्हणतात त्याला खूप महत्त्वाच्या अभंगावर बोलणार आहोत. अभंग क्रमांक 10 आपल्यासमोर अभंग आहे आणि त्याचा मराठी अर्थ पण आहे. आजचा आपला उद्देश आहे देवाच्या प्रसादामागचा जो गहन अर्थ आहे ना तो जरा समजून घेणं. हो, अगदी. आणि मुख्य कल्पना म्हणजे देवाचा प्रसाद विशेषतः संत सज्जनांचं उच्छिष्ट म्हणजे त्यांचं उरलेलं अन्न किंवा कृपा ते आपल्याला आध्यात्मिक मार्गावर अधिकारी कसं बनवू शकतं. म्हणजे तुकाराम महाराजांना नक्की काय म्हणायचं आहे आणि हे इतकं महत्वाचं का आहे यावर जरा बोलूया. सुरुवात करूया पहिल्या चरणाने. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते एक. बरोबर. म्हणजे देवाच्या कृपेने भोजन करा त्याने तुम्ही अधिकारी व्हाल. पण इथे प्रसाद म्हणजे आपण देवळात घेतो तोच का आणि अधिकारी होणं म्हणजे काय नक्की? हो, हा प्रश्न महत्वाचा आहे. इथं प्रसाद किंवा उच्छिष्ट याचा अर्थ आहे ना तो फक्त भौतिक अन्न नाहीये, तर संत संगतीतून किंवा देवाच्या नुसत्या अस्तित्वातून जी कृपा मिळते, जे ज्ञान मिळतं, जे आशीर्वाद मिळतात त्याचे ते अवशेष आहेत असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि अधिकारी होणं म्हणजे आध्यात्मिक मार्गासाठी पात्र बनणं, सक्षम बनणं. म्हणजे ही कृपा आपल्याला त्या प्रवासासाठी योग्य बनवते, तयार करते. म्हणजे ही एक प्रकारची तयारी आहे. पात्रता मिळवण्यासाठी काहीतरी स्वीकारायला हवं. आणि मग द्रुपदात तर हे अजूनच गैर होतं नाही का? हो. ब्रह्मादद कांच सहे दुर्लभ उच्चिष्ट नका मानव वीट ब्रह्मरसी. ध्रुव म्हणजे हे उच्चिष्ट ब्रह्मदेवासारख्या देवांनाही दुर्लभ आहे. हो. किती किती मोठी गोष्ट आहे ही. आणि म्हणतात ह्या ब्रह्मरसाचा वीट मानू नका. पण हे देवांना दुर्लभ कसं काय असू शकतं आणि ते आपल्याला कसं मिळेल? बरोबर, हाच तर मुद्दा आहे. कदाचित असं असेल की मानवाला जी तीव्र भक्ती किंवा प्रेम अनुभवता येतं ती संधी किंवा तशी गरज देवांना नसेल, म्हणून हे उच्छिष्ट किंवा ज्याला इथे ब्रह्मरस म्हटले आहे म्हणजे परमतत्वाचा अनुभव तो त्यांनाही दुर्मिळ वाटतो. अच्छा. हे एक प्रकारे मानवी भक्तीचं महत्त्व दाखवतं. त्या ईश्वरी अनुभवाची गोडी इतकी आहे की देवही त्यासाठी उत्सुक आहेत असं म्हणा ना. देवांनाही दुर्लभम. पण मग लगेच पुढच्या चरणात तुकाराम महाराज काय म्हणतात? अवधिया परुते ओसंडले पात्र अधिकार सवलत्र आहे यथेने. म्हणजे हे कृपेचं पात्र सर्वांसाठी ओसंडून वाहतंय म्हणे आणि इथं सर्वांना अधिकार आहे. हे कसं शक्य आहे? एकीकडे देवांना दुर्लभ म्हणायचं आणि दुसरीकडे सर्वांसाठी उपलब्ध. खरे, हा विरोधाभास वाटू शकतो, पण मला वाटतं ही तुकारामांच्या विचारांची विशालता आहे. कृपा दुर्मिळ असली तरी ती मर्यादित नाहीये, ती सर्वांसाठी ओसंडून वाहते हे खरे आहे. पण ती घेण्यासाठी, ती ओळखण्यासाठी एक पात्रता लागते जी नम्रतेतून येते, स्वीकृतीतून येते. इथं जात पात वर्ण कशाचा संबंध नाही. अधिकार सर्वांना आहे, फक्त तो ओळखायला हवा. म्हणजे ज्ञानाचं, कृपेचं पात्र भरलेलं आहे, आपल्याला फक्त ओंझळ पुढे करायचे. हे खूपच आश्वासक आहे. म्हणजे दार खरं तर सर्वांसाठी उघडं आहे. अगदी. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चरणात विठ्ठलाचा उल्लेख येतो इच्छादानी म्हणून. इच्छादानी येथे वळल असं मथलं अवघेदी आतल पुरवतो. हो, इच्छादानी. आणि हा अनुभव असा आहे की त्याची ओढ काही कमी होत नाही. सरे येथे ऐसे नाही कदाचे पडुती वाटे तवळीं घ्यावे ऐसे. 4 म्हणजे पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं. बरोबर. हे सांसारिक सुखांच्या अगदी पलीकडचं समाधान आहे. जगातल्या गोष्टी कशा मिळून संपतात, पण हा आध्यात्मिक आनंद, हा ब्रह्मरस तो कधीच संपत नाही. उलट त्याची ओढ वाढतच जाते. आणि विठ्ठलित भक्तांच्या खऱ्या खोलवरच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारा इच्छादानी आहे. क्षणिक नाही तर चिरंतन समाधान देणारा. चिरंतन समाधान. आणि मग शेवटच्या चरणात या प्रसादाचं महत्त्व अगदी कळसाला पोचतं. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारे सांगते ननरूपम. 5 तुकाराम महाराज म्हणतात की हा पाक म्हणजे हे दिव्य भोजन हे प्रत्यक्ष लक्ष्मी देवीने तिच्या सख्यांसोबत बनवलं आहे आणि ते निरूपम आहे म्हणजे अतुलनीय. हो. इथं लक्ष्मीचा उल्लेख का केला असेल? त्याचं काय महत्त्व? लक्ष्मी देवी म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी आणि मांगल्याची देवता आहे, हो की नाही? हो, बरोबर. तिने स्वतः हा पाक तयार केला आहे. हे त्या प्रसादाच्या, त्या कृपेच्या सर्वोच्च दिव्य गुणवत्तेचं प्रतीक आहे. त्याची तुलना तुम्ही कशाशीच करू शकत नाही. ते निरूपम आहे. हे दाखवतं की संत कृपा किंवा देवाचा प्रसाद हा किती अनमोल आणि किती पवित्र आहे.
याला सर्वोच्च दैवी मान्यता आहे असं म्हणता येईल. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? मुख्य सार काय दिसतोय? असं दिसतंय की देवाचा प्रसाद किंवा संत सज्जनांची कृपा जरी ती उच्छिष्ट म्हणजे उरलेली वाटली तरी ती स्वीकारण्यातच खरी आध्यात्मिक उन्नती आहे. अगदी बरोबर. हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, पण त्याचे मोल इतके मोठे आहे की ते देवांनाही दुर्लभ वाटतं आणि प्रत्यक्ष लक्ष्मीने ते सिद्ध केलं आहे, बनवलं आहे. हो, आणि जाता जाता एक विचार मनात येतो. तुकाराम महाराज जणू सुचवतात की खरं आध्यात्मिक पोषण हे मोठ्या कर्मकांडात वगैरे नाही, तर ते नम्रतेत आहे. ती संत कृपा, तो प्रसाद स्वीकारण्यात आहे. मग आजच्या काळात, आजच्या धावपळीच्या जगात आपल्यासाठी ही उच्छिष्ट स्वीकारण्याची वृत्ती कशी असू शकेल? म्हणजे कोणाचे विचार, कोणाचा अनुभव, कोणाची संगत आपल्यासाठी असा प्रसाद ठरू शकेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जय हरी माऊली.